सरका पुढे. सर्वांनी सोबत म्हणायचं. संजय उवाच तं तथा कृपयावेष्टमश्रुपूर्णकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्गम् अकीर्तिं चरमर्जुन. क्लैब्यमास्मगमपार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. अर्जुनोवाच कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भयक्षमपीह लोके. हत्वार्थकामं तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. कार्पण्यदोषोऽपहृत स्वभावः पृच्छामि त्वं धर्मसम्मूढचेताः. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमं त्वं प्रपन्नम्. न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यशोकमुच्छोषणम् इन्द्रियाणाम्. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन् इव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. श्रीभगवानुवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे. गतासु न गतासुंश्च नानुशोचन्ति पण्डिताः. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः. न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः. आगमापायिनो नित्यस्तां तितिक्षस्व भारत. यं हि न व्यतयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. समदुःखसुखं धीरं स्वमृतत्वाय कल्पते. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. उभयोरपि दृष्टवन्तस्तनयोत्वस्त्वदर्शिभिः. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं. विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम् अर्हसि. अन्तवन्त इमे देहा नित्यस्यक्ताः शरीरिणः. अनाशीनो प्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं. कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. न चैनं क्लेद्यन्त्यापो न शोषयति मारुतः. अचद्योऽयम् अधाह्योऽयम् अक्लेशोऽशोच एव च. नित्यसर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि.
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुम् अर्हसि। जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्यर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तानि निधनान्येव तत्र का परिदेवना। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। देहि नित्यमवद्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि। स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुम् अर्हसि। धर्माधियुद्धश्रेयोत् अन्यक्षत्रियस्य न विद्यते। यदृश्यया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवास्यसि। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति त्यव्ययाम् संभावितस्न च कीर्तिर्मरणादिति रिष्यते। भयाद्रणादुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अवाच्य वादांश बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। एषा त्यभीता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। नेहा विक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते। स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्तश्च बुद्धयो अव्यवसायिनः। यामिमां पुष्पितां वाचं प्रवद्यन्तविपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति। भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परितचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते। त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यभवार्जुन। निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेमम् आत्मवान्। यावान् अर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्तु कर्मणि। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्धसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योगमुच्यते। दूरेण हि वरं कर्म बुद्धियोगा धनञ्जय बुद्धौ शरणमन्विष्य कृपणा फलहेतवः। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धर्विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि। अर्जुन उवाच चित्तप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव। चिदधि किं प्रभाषेत किम् आसीत व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तजोतसे। दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गान्यव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपस्थितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः। तानि सर्वाणि संयम्य युक्तासितमत्परः वसीः यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्निषुपजायते सङ्गात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधाद् भवति सम्मोहः स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। रागद्वेषविमुक्तेस्तु विषयानिन्द्रियशरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादेमधिगच्छति। प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते। नास्तिर्बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्। इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्न वैवाम्भसि। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। आपूर्यमानम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति। एषा ब्राह्म्य स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृष्यति। हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे। ओम तत्सत्। श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे। दुसरा अध्याय आणि आपण मागच्या वेळेस काही चर्चा केली होती या श्लोकावर। श्री भगवान ओवाच। प्रसंग असा आहे की सर्वांना मराठी समजते ना? कोणी आहे ज्याला मराठी समजत नाही? हिंदीत बोलायची गरज आहे नाही? तर मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की भगवान कृष्ण आता अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। पहिल्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाने खूप सारे आर्ग्युमेंट केले, खूप सारे वादविवाद केले, तर्क प्रस्तुत केले आणि त्या तर्काने अर्जुनाची अवस्था अजूनच बिकट झाली। अर्जुन अजून जास्त भ्रमित झाले, मोहित झाले आणि आपल्या कर्तव्याप्रती त्यांना भान राहिलं नाही आणि कन्फ्यूज अवस्थेमध्ये ते कृष्णाला म्हणतात की मी जे काही आर्ग्युमेंट केले, तर्कवाद केले, मला समजत नाही की मी योग्य आहे की अयोग्य आहे, कृपया मला मार्गदर्शन करा। आणि असं सांगून अर्जुन रथामध्ये बसले। पहिल्या अध्यायामध्ये संजय परिस्थितीचं वर्णन करतात की कसे दोघेजण अर्जुन
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनची अवस्था बघून कृष्ण अशा पद्धतीने म्हणाले. आता कृष्ण काय म्हणतात त्याच्याविषयी इथे वर्णन आहे. आजचा श्लोक सर्वांनी म्हणा. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिं करम् अर्जुन. तर कृष्ण आता अर्जुनाला हा सगळ्यात पहिला प्रॉमिनंट एक तर्क प्रस्तुत करतात. तर्क म्हणजे काय की कशी अर्जुनाची ही आवश्यकता आहे, बेसिक आवश्यकता आहे, ही पहिल्यांदी कृष्ण सांगतायत आणि ज्या कारणाने अर्जुनाने युद्ध करायला पाहिजे. जसं एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला जर समजवायची असेल तर त्याची बेसिक जी आवश्यकता आहे ती शैक्षणिक आवश्यकता आहे, त्या अनुषंगाने त्याला मार्गदर्शन केलं जाईल. एखादा एज्युकेटेड आहे, पास आऊट आहे आणि त्याला जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्याच्या जॉब रिलेटेड अपॉर्च्युनिटीज त्याबद्दल त्याला तिथून सुरुवात करावी लागेल. एखादा वेल सेटल आहे पण घरच्या प्रॉब्लेममध्ये एकदम बेजार झालेला आहे, त्याला लहान मुलाच्या शिक्षणाचा उपदेश देऊन फायदा नाही आहे. त्याला त्या पद्धतीच्या घडामोडींवर चर्चा करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने इथे कृष्ण असा एक युक्तिवाद देत आहेत की अर्जुन हा क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं कार्य हे युद्ध करणं आणि युद्ध न केल्याने काय होईल. अर्जुन, तुझा बेसिक जो धर्म आहे तो. कृष्ण भगवद्गीतेमध्ये बऱ्याच त्या धर्मांविषयी आता वर्णन करतील. दुसऱ्या अध्यायामध्ये आता अर्जुनाच्या क्षात्र धर्माचं वर्णन करतील, म्हणजे क्षत्रिय धर्माचं वर्णन करतील. त्यानंतर अर्जुनाचा एक राजा आहे त्या अनुषंगाने धर्माचा वर्णन करतील. त्यानंतर पुढे जाऊन कृष्ण त्याचा मूळ धर्म, आत्म्याचा धर्म काय आहे त्याच्याविषयी वर्णन करतील. आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचे निहित कर्तव्य कुठले आहेत तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग त्याविषयी वर्णन करतील. आणि भगवंतांप्रती व्यक्ती कसा जोडला जाऊ शकतो, अष्टांग योग ज्याला ध्यान योग म्हणतात, 6व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करतील. आणि अशा अनेक धर्मांचं वर्णन केल्यानंतर 18व्या अध्यायात म्हणतील सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सगळ्या धर्मांना त्याग, सगळ्या तथाकथित धर्म याला सोडून दे आणि माझ्या शरणात आहे. मग एवढे धर्म का सांगितले. जसं कृष्ण अर्जुनाला म्हणतात, समजा एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल की कुठल्या कंपनीत जॉब तुला करायचं आहे आणि तो जर मार्गदर्शनासाठी येतोय की मी आता पासआउट झालो आहे आणि आता कसं कसं करू, कुठे कुठे जाऊ, कुठल्या ठिकाणी मी ॲप्लिकेशन करू, तर त्याला अगोदर सांगितलं की ही अशी अशी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिचे असे असे ब्रँचेस आहेत, ह्या तिच्या ग्लोरीज आहेत, पण या कंपनीत अप्लाय करू नकोस. ही दुसरी कंपनी अशी आहे, भारतामध्ये वेल एस्टॅब्लिश आहे, प्रोडक्शन वगैरे खूप चांगलं आहे, पेमेंट पण खूप चांगलं आहे आणि लागू पण शकतोस तू, पण इथे जॉब करू नकोस. तुला अरे जे करू नको हे का सांगतो, जिथे करू ते सांग, का आवश्यकता आहे त्याची. पण जसं आई मुलाला सांगते रोडवर गाड्या चालतात जाऊ नकोस, कुठे जा ते सांग अगोदर, कुठे जाऊ नको ते का सांगतो ते पण आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी डूज अँड डोंट्स दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. जसं
अगोदर सगळ्या धर्मांविषयी कृष्णाने वर्णन केलं. हे धर्मसुद्धा महत्त्वाचे आहेत. जरी ते तथाकथित धर्म असते तरी ते महत्त्वाचे आहेत. कुठले धर्म आहेत ते? आपल्या शरीराशी संबंधित धर्म आहेत. शरीरासंबंधित धर्म म्हणजे काय? सगळ्यात पहिला तर पुरुष धर्म, स्त्री धर्म. प्रत्येकाचे धर्म धर्म इथे कर्तव्याच्या अर्थाने आहेत. पुरुषाचं कर्तव्य वेगळं आहे घरामध्ये, स्त्रियांचं कर्तव्य वेगळं आहे घरामध्ये, आहे की नाही? उद्या समजा सकाळी अचानक उठले, झोपेतून उठल्यानंतर पुरुष गेला आंघोळ केलं, आंघोळ करून आल्यानंतर साडी शोधतोय, कसं होईल ते? टिकली शोधते, पावडर गन नाही सुटवणार. एवढं सगळं त्यांनी करायचं ठरवलं तरी पण तो जेव्हा कंगवा घेऊन येईल तेव्हा बघेल अरे बोडकेच आहेत, काही नाहीच आहे, मॅच नाही होणार. त्याच पद्धतीने स्त्रियांचं सुद्धा आजकाल तर करतात मुली, कपडे वगैरे तर सगळं आहेच, पुरुषांचे आलेच असतात. इवन केसांची स्टाईलसुद्धा आली, हेअरस्टाईल आली की नाही? बॉब कट, बॉय कट, नो कट. आजकाल मुली तर एकदम स्ट्रेट हायवेसारखं पण करतात अशा पद्धतीने. तर तो त्यांना असा शोभेल असा तो धर्म नाही आहे. आणि त्याचसोबत त्यांचं वागणं पण त्या पद्धतीने अपेक्षित आहे. जर एखादा लहान मुलगा आता समजा इथून उठून चालला तर त्याला काही फरक नाही पडणार, किंवा नाही बाकीच्यांना फरक पडेल की अच्छा ठीक आहे. पण त्यातलं जर मध्ये जर एखादा मोठा माणूस उठून चालला तर लोक म्हणले हे काय मध्येच उठते बस, आहे की नाही? मोठ्यांमध्ये आणि छोट्यांमध्ये फरक आहे, कारण तो आहे लहान मुलांचा धर्म, हा आहे मोठ्या माणसांचा धर्म. प्रत्येकाचं आपापल्या या योग्यतेनुसार कर्तव्य आवश्यक आहेत. तसंच स्त्री धर्म, पुरुष धर्म, त्यानंतर मातृधर्म, पितृधर्म हे कर्तव्य आहेत. पौत्र धर्म, पुत्र धर्म हे सगळे कर्तव्य आहेत. हे का शिकणं आवश्यक आहे? कारण ते जर नाही शिकले आणि त्या पद्धतीने जर व्यवहार नाही केला तर व्यवहारामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि जर एखादा व्यक्ती व्यावहारिक दृष्टिकोनातून जर व्यवस्थित नसेल तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून चांगला कसा असू शकतो? म्हणून ही बेसिक गोष्ट शिकवणं अगोदर गरजेची आहे. जसं मागे अशी एक न्यूज आली होती बरेच वर्षापूर्वी, मला वाटते मुंबई की दिल्ली या ठिकाणची गोष्ट आहे, की हाय कोर्टचे आय थिंक जज की वकील ते अध्यात्मामध्ये फार जास्त लीन झाले आणि खूप जास्त भागवत वगैरे वाचायला लागले आणि गोपी भावामध्ये एवढे मस्त झाले ते की त्याने आपला तो कोट आणि ते कपडे ते सगळे सोडून ते गोपींचा ड्रेस धारण करून फिरायला लागले. का? हे दाखवण्यासाठी, किंवा हे समजत होते स्वतःला की मी एक गोपी आहे, कृष्ण लीलेमधले मी गोपी आहे, आणि त्या पद्धतीने ते वागायला लागले होते. आणि त्याच्यामुळे मोठी न्यूज बनली होती, ती पेपरमध्ये आल्या होत्या गोष्टीचं. तर इथे ठीक आहे, तुमचा भाव गोपीचा आहे, कृष्णांप्रती सेवेचा मूड आहे, ह्या गोष्टी ठीक आहेत, पण व्यवहार महत्त्वाचा आहे. आचार्यगण आपले म्हणतायत, साधू संत आपले म्हणतायत की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविना. हे वाक्य माहिती तुम्हाला? हरिपाठामध्ये येतं. लटिका म्हणजे काय? हां, असंच आहे, लटकलेला येतो. लटिका व्यवहार म्हणजे लटकलेला व्यवहार, असं एकदम खोटा येतो. व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार. एरझार म्हणजे काय? आला गेला, येणं जाणं. हरी विना, हरीच्या विना या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. पण ह्या गोष्टी व्यर्थ आहेत का? नाही, या गोष्टी आवश्यक आहेत, पण हरी विना त्या व्यर्थ आहेत. म्हणून जीवनाचा उद्देश जो आहे तो समजणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर म्हणून ह्या धर्मांना सुद्धा महत्त्व आहे. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला ते धर्म शिकवतात. मग आता काय म्हणतात? श्री भगवान उवाच. याच्यावर मागच्या चर्चा केली आपण. भगवान उवाच म्हणजे भगवान आहे ते कोण? कृष्ण हे कोणी साधारण व्यक्ती नाही, भगवान आहेत कृष्ण. भगवान म्हणजे काय?
ज्याच्यामध्ये 6 ऐश्वर्य आहेत, बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य. हे परिपूर्ण आहेत, ज्यामध्ये ते यांना भगवान म्हणतात. कृष्ण भगवान आहेत, त्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत, म्हणून त्यांना भगवान म्हटलेलं आहे. श्री भगवान वास कुतस्त्वा, कुठून आलेले आहे तुला? कश्मलम म्हणजे कल्मश, मलिनता. अर्जुन तुझ्यामध्ये कुठून आली आहे? आत्म्यावरची मलिनता म्हणजेच आपला जो मृष धर्म आहे. मृष म्हणजे खोटा. मृष म्हणजे एक कुठला तरी एक दुसरा दुय्यम, दुजा, त्याला वर असा एखादा सुपरफिशियल धर्म. जसं आपला आता हे हा मूळ ड्रेस झाला, याच्यावर अजून एक ड्रेस घातला, थंडी वाढली तर स्वेटर, आणि खूप जास्त थंडी असेल तर त्या स्वेटरवर अजून एक अशी घोंगडी किंवा काहीतरी पांघरलं, शॉल पांघरलं. तुम्ही वृंदावनामध्ये जर गेले तर वृंदावनामध्ये अशी थंडी असते की तुम्ही कपडे घातले, त्याच्यावर स्वेटर घातला, त्याच्यावर मोठा ब्लँकेट ओढला, आणि तरी पण अशी करून चालतं. एवढी भयंकर थंडी असते. मूळ जो आहे त्याच्यावर बरेच आवरण येतात. तर तसे मूळ आत्म्याचा स्वभाव आहे, त्याच्यावर कल्मश, त्याच्यावर हे आवरण आलेले आहेत, हे बाह्य आवरण आलेले आहेत. पण ते कसे आवरण आहेत? कल्मश. कश्मलम, कल्मश म्हणजे काय? दूषितता, अनर्थ, विषमे समुपस्थितम, अनार्य, जुष्टम, अस्वर्ग्यम. आणि त्याच्यामुळे अर्जुन तू आर्य असून अनार्य सारखा वागतोस. अनार्य म्हणणं हे एक प्रकारचं कुठल्या व्यक्तीला एक चास्टाइजमेंट, रागावण्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीला, मोठ्या व्यक्तीला अनार्य म्हटलं पाहिजे, त्यासाठी फार मोठी गोष्ट येते. तर म्हणून अनार्य, जुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिम करम अर्जुन. आपण याच्यावर चर्चा करत होतो. कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्य, जुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिम करम अर्जुन. तर अर्जुन, एक तर क्षत्रिय धर्म आहे अर्जुनाचा जो महत्त्वाचा आहे, जो की युद्ध करणं. अर्जुन ते त्यागत होता आणि आता युद्ध त्यांनी सोडलं होतं. युद्ध केल्याने काय प्राप्त होईल? युद्ध केल्याने स्वर्ग प्राप्त होणं निश्चित आहे. 2 प्रकारे. एक, स्वर्गामध्ये जाऊन काय आहे? भोग, विलास, आनंद. स्वर्गात जायची इच्छा सगळ्यांची आहे. क्षत्रियांसाठी स्वर्ग हे फिक्स आहे. युद्ध जर जिंकला तो स्वर्गासारखं ऐश्वर्य त्याला इथेच मिळेल, कारण तो जिंकलाय आणि त्या राज्याचा भोग करत राजा म्हणून. जर हारला तर मारला जाईल. मारला, युद्धामध्ये लढताना जर मेला तो, तर त्याच्यासाठी हे पुण्याचं कार्य आहे, आणि अशा योद्ध्याला स्वर्गाची प्राप्ती होते. प्रत्येक क्षत्रियासाठी आहे. पूर्वीच्या काळी टेबल पडला, टेबल कोण आहे का तिकडे? तर प्रत्येक क्षत्रियाला युद्धामध्ये जर तो मारला गेला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. कशी स्वर्गाची प्राप्ती होते त्याला? तो 2 पार्टी आहेत, 2 राज्य आहेत, आपल्या आपल्या राज्यासाठी लढत आहेत. एक जर जिंकला तर त्याला दुसऱ्याचं राज्य मिळेल, हा जर जिंकला तर त्याला याचं राज्य मिळेल. मग त्यांची जी एक दुसऱ्यासाठी जे युद्ध आहे ते कशाच्या उद्देशाने युद्ध आहे? दुसऱ्याची प्रॉपर्टी घेण्यासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं युद्धाचं प्रयोजन असतं की स्वतःच्या राज्याचं रक्षण करणं, हे त्यांचं कर्तव्य असतं. स्वतःच्या राज्याचं रक्षण करणं म्हणजेच त्या राज्यातल्या प्रजाची रक्षा करणं, प्रजाचं रक्षण करणं, आणि ते प्रजाला धार्मिक कार्यासाठी लावणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी जे पण त्याला रक्षा करता येईल, प्रोटेक्शन त्याला देता येईल, ते तो देतो. आणि म्हणून
राज्याच्या आणि प्रजाच्या रक्षणासाठी तो स्वतःला झिजवतो किंवा तो मारला जातो, म्हणून या पुण्याने त्याला स्वर्गलोक मिळतं. स्वर्गलोकामध्ये काय पोझिशन असेल हे त्याच्या त्याच्या लेवलवर किंवा त्याच्या त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे, पण स्वर्गात जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग आता क्वेश्चन मार्क हा आहे की आज पूर्वीच्या काळामध्ये असं घडायचं आणि बरेचसे सेना जे मारल्यानंतर स्वर्गात जायची आणि युद्धाची ऐलान झाला, अनाऊन्समेंट व्हायची, बिगुल वाजवलं जायचं, ढम 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 ढोल वाजवलं जायचं, दवंडी पिटवली जायची की इमर्जन्सी आहे आणि सर्वांनी तयार व्हा युद्धासाठी, आणि सेनेला सज्ज केलं जायचे. आणि सेनासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे, त्यांना आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी. म्हणून आता येथे गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये आला होता बघा की मोठे मोठे नगाडे वाजले, युद्ध आता व्हायला आहे आणि नगाडे वाजले, शंख जेव्हा वाजवले भीमसेनने, सगळ्यात पहिले भीष्माने शंख वाजवला, त्याच्यानंतर पांडवाने शंख वाजवला, कौरवाने शंख वाजवला आणि मोठा आवाज झाला तिथे, मृदंग, मोठे नगाडे, ढोल, ताशे, बिगुल यांचा मोठाने तमलच साऊंड झाला तिथे. असा असा आवाज नव्हता तो, एकदम भयंकर आवाज होता तो. मग आता प्रश्न असा आहे की हे युद्ध करायला आले की ढोल वाजवायला आले तिथे? मग युद्धाच्या ठिकाणी ढोल का बरं घेऊन आले? हां, आपल्या सेनेचा उत्साह वाढवण्यासाठी, याच्यासाठी की आपल्या सेनेला फुल कॉन्फिडन्स देण्यासाठी की अरे आपण जिंकणारच आहेत आणि वाजत गाजत जाऊ आपण इथून, हा त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी. क्रिकेट मॅच होतात बघा, क्रिकेट मॅच टुर्नामेंट असे गावागावामध्ये, तर तेव्हा असे आपापली जी स्पेशल पार्टी असते क्रिकेट पार्टी, ते ढोलताशी घेऊन येतात. फायनल मॅच असेल ढोलताशी घेऊनच येतात. ते एक कॉन्फिडन्स असतो त्यांना की जिंकूच, आणि जिंकलं तर काय गुलाल उगलतील आणि काय काय नाचत गाजत जातील, ते गावातील पुरे मिरवणूक करतात. तर हा आनंदाचा क्षण आहे. तसं इथे युद्धामध्ये जेव्हा अशा गोष्टी व्हायच्या की ते लोक जेव्हा मारले जायचे, तर मारले गेल्याने सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी ढोल तसे वाजणार आहेत, आणि जिंकलं तरी त्यांच्यासाठी ढोल तसे वाजणार आहेत इथे किंवा वर स्वागतासाठी. पण त्यांच्यामध्ये ती प्रामाणिकपणा आणि राज्याच्या प्रजेच्या रक्षणाची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये तेवढी शुद्ध असणं आवश्यक आहे. मग कोणी प्रश्न विचारू शकतो की मग आजकालचे जे क्षत्रिय आहेत, जे क्षतत्रायते इति क्षत्रिय, क्षतीपासून रक्षा करतात, त्यांना क्षत्रिय म्हणतात. क्षती म्हणजे काय? मारहाणी, नुकसान, आक्रमण याच्यापासून रक्षा करतात. कोण करतात रक्षा? आज कोण रक्षा करतं याच्यापासून? पोलीस, मिलिटरी फोर्स हे रक्षा करतात, आहे की नाही? मग आजचा जर एखादा पोलीस आहे, तो एखाद्या फायरिंग किंवा एखाद्या आक्रमणामध्ये जर मारला गेला तर तो स्वर्गात जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. काय वाटते तुम्हाला? इथे तर असं म्हटलेलं आहे, कृष्ण म्हणतात अस्वर्ग्यम, जर असं तू युद्ध न करता जर तू गेलास आणि असं जर हातबळ झाला, असं तू स्वर्गात जाणार नाही. म्हणजे क्षत्रिय युद्धानंतर स्वर्गात जातो, हे फिक्स आहे इथे. मग आजचा क्षत्रिय स्वर्गात जाईल का? आहे की नाही? हां, अजून कोणाचं काय मत आहे? यस, बरोबर. अजून कोणाचं काय मत? काय मत आहे कोणाचं? बाहेर बाहेर अजून कोण कोण आहे? सोनवणे प्रभू आहे, राजपूत प्रभू आहे, अजून कोण आहे? कुठून आवाज येतो? हां, दिसत नाही, ते बाजूला बसले का? हां,
हां बोला प्रभूजी. हो, नक्कीच बदल आहे. पण ह्या द्वापर युगातली गोष्ट आहे भगवद्गीता. मग द्वापर युगात आणि कलियुगामध्ये पण बदल आहे. मग काय डाऊट आहे का, जाईल की नाही? डाऊट आहे कशामुळे? कशामुळे? कर्म तर एकच आहे दोघांचं, लढण्याचं. मग देवाचे युद्ध धर्माचं रक्षण करण्यासाठी होणार आहे. ओके. आणि आता धर्माच्या रक्षणाच्या व्यतिरिक्त वेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्याच गोष्टी लढता येते. हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तो अधिकारी किती करप्ट आहे, किती सत्य आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तो एखाद्याच्या मागे लागला, एखाद्याला छळायला लागला, एखादा मोठा व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला पकडायला लागला तो, आणि त्याला कशामध्ये फसवण्याचा प्रयत्न करायला लागला. तर आणि आज कितीतरी करप्शन आहे. तर तो स्वर्गाची जी त्याला जी व्यवस्था असते ना, त्याच्यावर त्याचा विश्वास नाही आहे की स्वर्ग मिळेल की नाही, मेल्यानंतर त्याचा विश्वास नाही आहे. आणि इथे रिटायर झाल्यानंतर काय गव्हर्नमेंट येईल याच्यावर पण त्याचा विश्वास नाही. म्हणून तो आपल्या ज्या काय म्हणतात त्याला, तुंबडे आहेत तो स्वतःच भरत राहतो इथे, आहे की नाही. आपले खिचे इथेच भरत राहतो तो, टेबला खालून किंवा अजून कुठल्या पद्धतीने. त्याच्यामुळे गॅरंटी नाही आहे की तो स्वर्गात जाईल की नाही. तर तसे क्षत्रिय पूर्वीच्या काळचे पण तसे असायचे, धर्मासाठी युद्ध. तर हे धर्मयुद्ध असायचे. आणि हा कुरुक्षेत्रातला जो युद्ध आहे तो धर्मयुद्ध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढला जाणारा युद्ध आहे तो धर्मयुद्ध आहे. का धर्मयुद्ध आहे तिथे? कारण एक साईडचा पक्ष हा तो धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या साईडने लढतोय, पांडव, आणि दुसऱ्या साईडचा पक्ष आहे कौरव, हे अधर्माच्या साईडचे आहेत. आणि म्हणून धर्माचा विजय नक्कीच आहे, सत्यमेव जयते. दुसरं, धर्माचं युद्ध का म्हटलं जातं? कारण कृष्ण इथे आहेत, साक्षात भगवान या युद्धामध्ये प्रेझेंट आहेत. दुसरं, भगवान आहेत ते पांडवांच्या म्हणजे धर्माच्या साईडने आहेत, म्हणून हे धर्मयुद्ध आहे. आणि तिसरं कारण हे आहे की ह्या युद्धानंतर धर्माची स्थापना होणार आहे किंवा धर्माची स्थापना करायची आहे, म्हणून हे युद्ध लढणं जाणार आहे. म्हणून ते धर्मयुद्ध आहे. कारण युद्धानंतर धर्माची स्थापना करायची आहे, आणि तसं झालं. धर्माची स्थापना काय झाली? पांडवांमध्ये धर्मराज युधिष्ठिर यांना राजा घोषित करण्यात आलं, त्यांना राज्याभिषेक करण्यात आला, आणि त्यांनी धर्म पद्धतीने युद्ध लढलं त्याने. म्हणून हे धर्मयुद्ध. आणि म्हणून या युद्धामध्ये जर अर्जुन तू परास्त जरी झालास तरी परास्त झाला म्हणजेच मारला गेला. युद्धामधून पळून जाण्याचा काही सवालच नाही, युद्धातून पळून जाण्याचा प्रश्नच नाही. कारण युद्धातून पळून जाणं म्हणजे हे मरण्यापेक्षा पण बदतर आहे, असे पूर्वीच्या काळचे राजे किंवा शिपाई किंवा सोल्जर येथे मानायचे. पण जर एखादा योद्धा युद्ध चालू आहे आणि बुरुजमध्ये किंवा एखाद्या आपल्या काय म्हणतात त्याला, खड्डा खोदलेला असतो, त्याच्यामध्ये जाऊन लपून बसला, तो सगळे युद्धविद्ध झाल्यानंतर बाहेर निघाला, झालं का सगळं? हां. एकदा अशी घटना घडली आपल्या मिलिटरी फोर्समध्ये की एक भक्त जे आर्मीमध्ये होते ते सांगत होते ही स्टोरी. ते म्हटले की आम्ही जेव्हा आमची ट्रेनिंग झाली आणि त्याच्यानंतर एक असंच इमर्जन्सी कॉल झाला आणि शत्रूंचं आक्रमण झालं, बॉर्डरवर फायरिंग झाली. आणि ते फायरिंग एवढी भयंकर फायरिंग होती, आणि तिथे आपले पण भारतीय पण नौजवान फायरिंग करत होते, त्यांना प्रत्युत्तर देत होते. आणि इतक्यात एक त्यांचा सोल्जर, एक शिपाई, हा घाबरट होता. आणि त्यांनी बघितलं की अरे बापरे, जोरदार फायरिंग चालू आहे, आणि आता
मी घेरलो गेलो आहे आणि माझे जे साथी आहेत ते दुसऱ्या साईडला आहेत आणि आता जर मी इथून नाही पळालो तर नक्कीच मला मारलं जाईल. तर त्यांनी बघितलं की इथून जायचं कसं काय तिथपर्यंत. तर त्यांनी बघितलं की तिथे बाजूला एक शिपाई आपला धाराशाही पडला होता, गोळी लागली होती त्याला. आणि त्याने काय केलं, त्याला उचलला आणि त्याला आपल्या आडोसा पकडला. गोळ्या लागतील तर त्याला, आणि त्याला आडवा पकडून 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 तो आपल्या छावणीकडे आला आणि आपल्या छावणीमध्ये आला. नंतर आल्यानंतर त्याला इकडे ठेवलं आपल्या शिपायाला. आणि बाकीचे जे शिपाई आहेत ते कुतूहलाने बघत होते की अरे हा शिपाई जो किती शूरवीर आहे की आपला एक नौजवान घायल पडला होता, त्याला वाचवण्यासाठी तिथे गेला तो फायरिंगमध्ये आणि त्याला उचलून तो घेऊन इकडे आला. आणि योगायोग असं झालं की तो जिवंत होता. ज्याला तो आडोसा पकडून आणला होता तो जिवंत होता आणि त्याच्यामुळे त्याला लगेच शिफ्ट करण्यात आलं, त्याच्यावर लगेच मेडिसिन ट्रीटमेंट करण्यात आली आणि याला अवॉर्ड मिळाला. त्याला काही त्यांचे चक्र आहे ते चक्र पण मिळाले, त्याला काय मानधन पण मिळालं आणि त्याला एवढी एक मोठी उपाधी मिळाली, स्टार्स मिळाले. आणि हे सगळं झाल्यानंतर तो मित्रांना सांगत होता, म्हणजे ॲक्च्युली काय झालं म्हणजे सांगतो तुम्हाला. पण मग अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस तो शिपाई तसा त्वेषाने लढला पाहिजे आणि अर्जुन तसा होता. म्हणून अर्जुनाला इथे काय म्हणतात की अस्वर्गम. अर्जुन, अस्वर्ग होण्याचे कारण काय आहेत, स्वर्गात न जाण्याचे कारण काय आहेत. तू युद्धातून पळून जाणं किंवा युद्ध न करणं, भगोडासारखं युद्ध न करणं, हे अस्वर्गम आहे. युद्धाच्या भावनेमध्ये युद्ध न करणं हे पण अस्वर्गम आहे. स्वर्गात न जाण्याचे कारण आहेत. एखादा व्यक्ती स्वर्गात न जाण्याचे कारण आहे अस्वर्गम. धर्माचं पालन केल्याने व्यक्ती स्वर्गात जातो. इथे क्षत्र धर्माचं पालन केल्याने तू स्वर्गात जाशील अर्जुन, असं कृष्ण अर्जुनाला रेकमेंड करतो. तसंच कोण व्यक्ती आपण आपल्या धर्माचं पालन करून स्वर्गात जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. ब्राह्मण आपल्या धर्माचं पालन करून स्वर्गात जाऊ शकतो, क्षत्रिय जाऊ शकतो, इथे सांगितलंय. अस्वर्गमचे कारण काय काय आहेत. ब्राह्मण जाऊ शकतो, यस ब्राह्मण जाऊ शकतो. कसं? ब्राह्मण यज्ञ करतो, यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह ब्राह्मणाचे कार्य आहेत. यज्ञ करणं आणि करवणं दुसऱ्यांसाठी हे ब्राह्मणाचं कार्य. आणि म्हणून तो असे यज्ञ करू शकतो, जसं भागवतमध्ये म्हटलेलं आहे, श्रीमद भागवतमध्ये 10व्या स्कंदामध्ये, जिथे काही जे यज्ञिक ब्राह्मण आहेत ते यज्ञ करत होते, वाजपेयी यज्ञ करत होते, यज्ञ करत होते. आणि ते यज्ञ कसे यज्ञ होते? स्वर्गामध्ये स्वतःचं अपलिपमेंट, त्याचं स्वतःचा प्रमोशन होण्यासाठी ते यज्ञ करत होते. तुम्ही हे बघता का, एक फॉर्म भरता बघा, तिकीट रेल्वेचं ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी, रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी तुम्ही फॉर्म भरता बघा, त्याच्यामध्ये असतं बघा एक ऑप्शन असा टिकमार्कचं. ॲटोमॅटिकली तुम्ही अपग्रेड होण्याचं तुम्हाला पाहिजे का ऑप्शन, बिना पैशाचं. मग आपण ते टिकमार्क करतो, हां भेटला काय प्रॉब्लेम आहे. जरी त्यांनी AC तिकीट काढलं तरी पण तो टिकमार्क करतो का, थर्ड AC मधून सेकंड AC मध्ये इन केस मिळालं तर. आणि होतं बऱ्याच वेळा स्लीपरमध्ये त्याचा जरी कन्फर्म असेल तिकीट आणि अचानक जेव्हा चार्ज प्रिपेड होतो तेव्हा TT येऊन त्याला सांगतो की तुमचं अपग्रेडेशन झालं आहे, AC मध्ये जा या ठिकाणी. अपग्रेडेशन, ॲटो अपग्रेडेशन त्याला म्हणतात. अपग्रेड होतो व्यक्ती. तर ब्राह्मणाचं अपग्रेडेशन कसं होतं? यज्ञ केल्याने. आणि पर्टिक्युलर यज्ञ आहे तो जर सक्सेस झाला, यशस्वी झाला, तर त्या यज्ञाने तो ह्या जन्माच्या शेवटी स्वर्गात जाऊ शकतो. मग अस्वर्गम ब्राह्मणासाठी काय आहे? ब्राह्मणासाठी अस्वर्गीय आहे की त्याने ब्राह्मण धर्माचं पालन न करणं, त्याला म्हणतात ब्रह्मबंधू. ब्रह्मबंधूचा अर्थ आहे, ब्रह्मबंधूचा साधा अर्थ काय घेतला जाईल, फोड केली तर ब्राह्मणाचा भाऊ नो. ब्रह्मबंधूचा अर्थ असा होतो की तो ब्राह्मण आहे पण जन्माचा फक्त,
ब्राह्मणाचं कर्तव्य करत नाही. या अर्थाने कधी कधी पती बंधू पण शब्द तयार करता येईल. कधी कधी काही पती पुरुष असे असतात की जशी बायको म्हणते की यांनी मग गळ्यात मंगळसूत्र बांधले म्हणून याला नवरा म्हणावा, नाही तर बाकी याच्यामध्ये नवऱ्याचे काहीच गुण नाही, काहीच कर्तव्य नाही, काहीच करत नाही, असं कधी कधी ऐकायला मिळतं. त्याला म्हणतात पती बंधू. तसेच पत्नी बंधू पण असतात की ज्या जसे एक 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 पत्नी बघितली होती, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती, म्हणजे ऐकलं होतं असं की लग्न झालं तिचं आणि ती आली सासरी आणि नवऱ्यासोबत राहत होती, पण तिची राहण्याची इच्छाच नव्हती. त्याच्यामुळे दोघांची खूप भांडणं व्हायचे. लग्न जस्ट झालं आणि पहिल्या आठवड्यापासून त्यांचं दोघांचं भांडणं सुरू झाले होते. आणि मग त्याच्यामध्ये असं व्हायचं की काहीतरीच उपद्व्याप करायची ती. एकदा तर तिने आपले केस कापले, असे मोठे मोठे लांब लांब केस कापले आणि टाकून दिले, आणि तिने सगळ्यांना सांगितलं की बघा माझ्या नवऱ्यामध्ये केस कापले. आता एक्झॅक्टली काय कळलं नाही, नवऱ्याने कापले की तिने कापून सांगितले, पण नवरा सांगत होता असं की अशी अशी करते. आणि मग त्याच्यानंतर हार्डली 15 दिवस राहिले असेल ते, त्याच्यानंतर ती गेली. आणि नंतर मग लोक म्हणायला लागले की, आणि ते लोक सांगायला लागले की का गेली ती, कारण तिचं पहिल्याचीच काहीतरी होतं अगोदरच कोणासोबत तरी. मग ते पत्नी बंधू, बंधू कसं म्हणता येईल पत्नीला, जे पण सांगायचा अर्थ असा की जो ज्या पदावर आहे त्या पदाच्या योग्यतेचं नाही, त्याचा बंधू नावाने म्हटलं जातं, म्हणजे ब्रह्मबंधू. अस्वर्गीयम कोण आहे क्षत्रियामध्ये, ब्रह्मबंधू, जो स्वर्गात जाऊ शकत नाही कारण तो कर्तव्याचं पालन करत नाही, म्हणून ब्राह्मण तत्वाचं, ब्राह्मण धर्माचं पालन केल्याने तो जाऊ शकतो. क्षत्रियबद्दल इथं सांगितलेलं आहे. वैश्य आणि शूद्र, वैश्य स्वर्गात जाऊ शकतो, हो, तो यज्ञ करून घेऊ शकतो. वैश्याचं कर्तव्य काय आहे, इतर जे 3 वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र, यांना अन्न प्रोव्हाइड करणं. कारण वैश्य म्हणजे कोण, कृषी, गोरक्षा, वाणिज्य, व्यवसाय. वाणिज्य म्हणजे व्यवसाय, व्यापार, बिझनेस. कृषी म्हणजे शेती, गोरक्षा म्हणजे गोपालन, गोशाळा, असा व्यवसाय जो करतो तो वैश्य आहे. वैश्यकर्म आहे त्याचे स्वभावश. तर तो मग असे यज्ञ करून घेऊ शकतो स्वतःच्या अपलिपमेंटसाठी, आणि जे काय निर्माण होतं शेतीमधून तो भगवंतांना अर्पण करू शकतो. आणि शूद्र कसा जाऊ आपला उद्धार करू शकतो, अपलिपमेंट करू शकतो, या वरच्या 3 वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांची सेवा करून. यांची सेवा करून, म्हणजे यांची सेवा कशी, प्रामाणिकपणे, निष्ठेने सेवा करून. आज लोक शूद्राच्या नावाने फार मोठे बोलबाला करतात किंवा फार इश्यू बनवतात त्याचा. शूद्र, आमच्या शूद्र आहेत आम्ही, आमच्या शूद्रावर अन्याय झाला आहे, आणि त्याच्याने खूप काय करतात लोक. पण खरं सांगायचं म्हणजे आज शूद्राच्या लायकीचे पण लोक नाहीत. शूद्राचा सुद्धा एक आपला स्टँडर्ड आहे, शूद्राची पण आपली एक योग्यता आहे. जर तुम्ही शास्त्रामध्ये वाचाल शूद्र कोणाला म्हणतात, तर शूद्र हा आपल्या जे त्यांचे जे वरिष्ठ आहेत किंवा ज्यांच्या सोबत ते राहत आहेत, ज्यांची सेवा ते करतात, त्याच्याप्रती एकनिष्ठ असतो. शूद्र म्हणजे लेबर क्लास, पण आपल्या स्वामीप्रती तो एकनिष्ठ असतो, विश्वासू असतो, आणि काम करण्यामध्ये तो कधीही कामचुकारपणा करत नाही. तुम्ही ऐकलं काही वर्षापूर्वी, जस्ट 20-25 वर्षापूर्वीची जर तुम्ही घटना बघाल आता, तर तुम्हाला असे काम करणारे गडी त्याला म्हणायचे की काही मोठ्या मोठ्या लोकांचे, पाटलांच्या घरी असे गडी राहायचे, ते काम करायचे आणि ते तिथेच राहायचे. मग पाटील आहे तो त्यांना एक घर बांधून द्यायचा किंवा त्याला एखादं शेत द्यायचं, हे शेत तुझ्या नावावर, आणि हे इथे तुला घर झोपडी बांधून दिली, आणि रोज त्याची पूर्ण फॅमिली येऊन यांच्याकडे काम करेल, त्यांची मुलं पण त्यांच्या इथे काम करतील. आणि त्या गड्याचं किंवा त्या ज्या नोकराचं सगळं सांभाळ करणं हे त्याचं कर्तव्य आहे मालकाचं, आणि तो ते करायचा.
त्याच्या लग्नापासून, तो गडी असायचा, तो माणूस असायचा, त्याचं लग्नाबद्दल पण तो विचार करायचा, लग्न पण त्याच्यासाठी मुलगी पण शोधायचा, त्याचं लग्न लावून द्यायचा, सगळा खर्च हा मालिक उचलायचा. एवढं दोघांचा संबंध असायचे. आज नाही ते राहिलं. तुम्ही बघितलं ह्या गोष्टी का माहीतच नाही तुम्हाला कोणाला? जुन्या लोकांना माहिती आहे, नवीन लोकांना माहिती नाही की असं पण असायचं का. हां, असं असायचं. तसे ते जे त्यांचे सेवक आहेत ते पण तसे असायचे, फार प्रामाणिकपणे सेवा करायचे. मालकांबद्दल कधीही त्याच्या मनामध्ये लोभ किंवा कधी त्याच्या मनामध्ये त्याला फसवण्याबद्दल कधीच भावना नसायची. त्यामुळे हे किती मोठं पाप आहे. मालिक म्हणजे त्यांच्या वडिलांसारखा तो मानायचा, आणि मालिक आपल्या नोकरांना आपल्या मुलांसारखा मानायचा. असं रिलेशन असायचं. या कॅटेगरीचे, त्याला तो शूद्र आहे, तो वफादार आहे. आज आहे का सांगा? लेबर क्लासमध्ये जो पण कंपनीमध्ये कामाला जातोय वर्कर, तो लेबर क्लास आहे, त्याला शूद्र म्हणता येईल. सांगा बरं, आपल्या बॉसच्या प्रती किती लॉयल येतो, किती ठिकाणी ॲप्लिकेशन करत राहतो तो, किती जॉब चेंज करत राहतो तो, आणि किती मालिक आहेत कंपनीचे जे आहेत ते आपल्या लेबरच्या प्रती अशी भावना ठेवतात की हां, हा माझा जो वर्कर आहे ना, याच्या लग्नाचा पण विचार मी केला. लग्नाचा विचार नाही करणार तो, पण त्याला आपल्या कंपनीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो. ते कसा तो इथे जास्तीत जास्त वेळ राहील. लेबर क्लास आहे तो कमीत कमी काम करून जास्तीत जास्त पैसा घेऊ इच्छितो, आणि मालिक वर्ग जो आहे तो कमीत कमी पैशाने जास्तीत जास्त काम कसं करून घेतलं जाईल हे बघतो. हे आहे की नाही पिळवणूक. म्हणून शूद्र हा वर्गच राहिला नाही आज. वैश्य, शूद्र, वैश्य आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय, तर हे तर अजूनच दूरची गोष्ट आहे तत्वांचं पालन करणार. म्हणून हे अस्वर्गम आहे शूद्रासाठी सुद्धा आज, त्यासाठी पण अस्वर्गम आहे. मग स्वर्गीय प्राप्त, या स्वर्गम ही कॅटेगरीमध्ये वैष्णवगण येऊ शकतील का? भक्तगण हे स्वर्गात जाऊ शकतील का? यस, नक्कीच. कसं जाऊ शकतील? कारण ते भगवंतांची आराधना करतायत, भगवान विष्णूंची भक्ती करतायत, आणि भगवान विष्णूंची भक्ती करताना जर त्यांच्या मनामध्ये अशी एखादी इच्छा राहिली रसगुल्ला खाण्याची, तर भगवंत त्याला रसगुल्ला खाण्यासाठी बंगालमध्ये जन्म घालतील. कलकत्त्यामध्ये रसगुल्ला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत तत्पर असतात. आणि म्हणून कृष्ण म्हणतात, आगे पुढे जाऊन म्हणतील, शुचिनाम श्रीमताम गेने गेहे योगो भ्रष्टो जायते. असं जे योगभ्रष्ट योगी आहेत किंवा भक्त आहेत, ज्यांची भक्ती अपूर्ण राहिली आहे, त्यांची भक्त होते की इच्छा आहे, वासना आहे, शिल्लक राहिली आहेत, त्यांना भगवंत स्वर्ग लाभ करवतात. तिथे जाऊन ते आनंद घेतात. मग भगवंत काय विचार करतायत की अरे हा माझा भक्त आहे, याला थोडी भोग इच्छा करण्याची इच्छा, अजून त्याची इच्छा आहे, ठीक आहे, इच्छा आहे त्याची ना, ठीक आहे, मग याला भोग काय देऊ आपण? ते बोलला हे असं इकडे तिकडे सटरपटर, त्याला काय गोष्टी खाण्यामध्ये असं कुठं करकडं खाण्यामध्ये कशाला, मग माझा भक्त येतो, त्याला कसा मी भोग देईन? बेस्ट ऑफ द बेस्ट त्याला भोग देईल. आणि बेस्ट ऑफ द बेस्ट भोग भगवंत त्याला कुठे देतील? जा स्वर्गामध्ये, राहा, एन्जॉय कर. किती दिवस, किती वर्ष? खूप वर्ष. आणि त्याच्यानंतर मग त्याचा कार्यकाळ संपला की मग त्याला पुन्हा भौतिक जगामध्ये, त्याला पुन्हा पृथ्वीवर मर्त्य लोकामध्ये पण जन्म देताना त्याला बेस्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात भगवान. हे भक्तांसाठी स्वर्गम आहे. मग अस्वर्गम हे जे बाकीच्या लोकांसाठी आहे ते भक्तांसाठी सहजच स्वर्गम आहे. भक्तांसाठी सहजच स्वर्गम आहे. मग आता क्वेश्चन हा आहे की अर्जुन भक्त नाही का? अर्जुन तर कृष्णाचा सहचरी आहे, सोबत विचरण करणारा सहचरी.
तो भक्त नाही आहे का? मग त्याला अस्वर्गीयम कृष्ण का म्हणतात? कारण इथे गोष्ट चालू आहे क्षत्रिय धर्माची, आणि इथे अर्जुन क्षत्रिय धर्म पालन करत नाही आहे, आणि म्हणून इथे भक्त ही कॅटेगरी आता इथे पकडलीच जाणार नाही, पकडतच नाही कृष्ण. इथे पहिल्यांदा क्षत्र धर्म कृष्ण भक्त आहे. तू भक्त आहेस ठीक आहे, पण तुझा क्षत्रिय धर्म तू आता करत नाही आहेस, म्हणून अस्वर्गम, स्वर्गात पण तू जाऊ शकत नाही आहेस अर्जुन. आणि अकीर्तिम करम अर्जुन, त्याच्यामुळे तुझी अकीर्ती पण होईल इकडे, स्वर्गात जाणार नाहीस तिथे पहिली गोष्ट. दुसरा, इथे जर राशील तू अकीर्ती होईल. कशी काय अकीर्ती होईल अर्जुनाची? अर्जुनाने युद्ध न केलं नाही. अर्जुन हा क्षत्रिय आहे, त्या काळचा अर्जुन हा टॉपर आहे. आज जर तुम्ही म्हणाल सगळ्यात बेस्ट, सगळ्यात श्रेष्ठ IIT आहे, तर समजा तुम्ही अर्जुन हा IIT टॉपर आहे, आणि अर्जुनाला इथे अर्जुन एक्झाम आता तोंडावर आली, उद्या एक्झाम, आणि आज अर्जुन एकदम असा एन्झायटीमध्ये आणि टेन्शनमध्ये आला आहे. तो म्हणतो की मी काय उद्या पेपर देणार नाही. का? कारण माझी जी क्लासमेट आहे ती मला अतिप्रिय आहे, आणि तिचा नंबर 1 आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणून मी एक्झाम देणार नाही. आणि असं जर अर्जुन म्हणत असेल तर तिथे त्याचा काउन्सिलर आहे मार्गदर्शक, त्याला मार्गदर्शन करतोय की अरे वेड्या, तू जर आता IITची एक्झाम दिलीस नाहीस तर तुला पुढे कधी प्रमोशन किंवा पुढची तुला एंट्रन्स मिळणार नाही, तुझं प्लेसमेंट होणार नाही. ते तर सोड, पण प्लेसमेंट म्हणजे काय? स्वर्गम, तुला स्वर्ग लाभ मिळणार नाही, ते अस्वर्गम होईल तुझा. आणि दुसरा अकीर्तिम, तुझी कीर्ती पण नाही राहणार. आतापर्यंत तुझं टॉपरचा तुझं स्टँडर्ड मेंटेन केला आहे ना 5 वर्षाचा, तो 4 वर्षाचा तो स्टँडर्ड तुझा निघून जाईल. का? शेवटच्या क्षणी जर तू फायनल एक्झामला जर तू हतबल झालास आणि तुझं एक्झाम दिलीस नाहीस तर लोक तुला हे नाही म्हणणार की किती त्यागी मुलगा आहे, का त्या तिच्या मैत्रिणीसाठी त्याने त्याग केला, तिचा 1 नंबर यावा म्हणून. नो, लोक असं नाही म्हणणार. लोक म्हणतील की अरे काय शिथू करतील तुझ्या नावाने, काय वाया गेला एका पोरीसाठी, आणि काय 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 म्हणतील लोक, म्हणतील की नाही? तिथे लोक तुझा त्याग नाही बघणार. तसंच अर्जुन इथे विचार करत होता की मी युद्ध नाही करणार. का? हे सगळे माझे, आपले काका, बंधू, भाऊ, हे सगळे आपले, सगळेत अंकल, यांना कसं काय मारू मी? त्याच्यापेक्षा मीच मेलेलं परवडलो, त्याच्यापेक्षा मी भीक मागलेली बरी हे राज्य भोगण्यापेक्षा. भैक्षम भोगतुम अपि हल्लो, मी भीक मागलेली बरी असं म्हणतात. कृष्ण म्हणतात युद्ध जर नाही केलंस ना, अकीर्तिमच्या अपि, अकीर्तिम करम अर्जुन, तुला अकीर्ती प्राप्त होईल. लोक तुझी निंदा करतील. का निंदा करतील? कारण तुझं कर्तव्य आहे क्षत्रियाचं युद्ध करणं. युद्ध नाही केलंस म्हणून निंदा करतील. एखादी पत्नी आहे, तिने जर पत्नी धर्म पालन नाही केला तर लोक निंदा करतील. काय बाई, सासू सुरुवात करेल सगळ्यात अगोदर घरात, 8 वाजेपर्यंत झोपून राहते म्हणतील की नाही? 8 वाजेपर्यंत झोपून राहते, हिला साधा भात बनवता येत नाही असं. हिला साधा भात बनवता येत नाही, हिला साधा डाळ बनवता येत नाही, हिला साधा अकीर्तिम. ती सगळ्या ठिकाणी तुमची कीर्ती असे सगळे, मग दुपारी अशा सगळ्या जमतात एकच ठिकाणी, आणि मग कीर्त्या सुरू होतात सगळ्यांच्या कीर्ती गायला सुरू होतात, हिची कीर्ती तिची. अकीर्तिम करम अर्जुन, तुझी कीर्ती अकीर्ती पसरेल अर्जुन. तसं क्षत्रिय लोक आहेत त्यांची अकीर्ती, आणि जी अकीर्ती आहे ती मरणापेक्षा पण वाईट आहे अर्जुन. पुढे एक श्लोक आहे त्याच्यामध्ये, मरणात इथे इच्छते,
मरणापेक्षा वाईट आहे अर्जुन. कारण जो व्यक्ती आतापर्यंत ताठमानेने जगला आहे, स्वाभिमानाने जगला आहे, प्रतिष्ठेने जगला आहे, त्याच्यासाठी अकीर्ती ही मरणापेक्षा वाईट आहे. त्याला असं वाटतं की याच्यापेक्षा मी मेलेलं परवडलो. आणि अर्जुन, तू स्वाभिमानी आहेस, तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियांचा स्वाभिमान कसा आहे माहिती आहे? भागवतामध्ये एक स्टोरी येते 4थ्या स्कंदामध्ये. सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राजपत्नी आणि उत्तानपाद हे त्यांचे पती राजा. त्यांचं राज्य किती मोठं होतं? त्यांचं राज्य या पूर्ण भूमंडळाचं राज्य होतं. आणि त्यांच्या 2 राण्यांपैकी एक त्यांना जास्त आवडती होती. ती होती सुरुची. सुरुची नाव बघा कसं आहे, जिला रुची आहे, रुचीमध्ये रुची आहे. आणि दुसरी होती सुनीती. दोघांमध्ये अंतर आहे. पण सुरुची तिला जास्त आवडायची. आणि सुरुची जास्त आवडत असल्यामुळे तिचा होल्ड जास्त होता नवऱ्यावर. होल्ड म्हणजे तिची पकड जास्त होती नवऱ्यावर. ती अशी तिने आपल्या नवऱ्याला पकडून ठेवलं होतं, म्हणून त्याला म्हणतात हँड पॅक्ट. हँड म्हणजे जो पॅक्ट आहे त्यामध्ये हँड पॅक्ट हजबंड. आपल्या भाषेमध्ये बायकोचा बैल. तो म्हणला ह्या कोणी एवढा मोठा शब्द आणला, हँड पॅक्ट. एकदा एक दंपतीचं नवीन लग्न झालं होतं आणि गावाकडचं. आणि ते पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर असं लाकडं जमा करतात. पूर्वी गॅस नव्हते तेव्हा चूल पेटवण्यासाठी. घरोघरी आता काय म्हणावं तर मोठा प्रश्न आहे. घरोघरी काय मातीच्या चुली म्हणावं की गॅस म्हणावं? घरोघरी गोबर गॅस. अगोदर नंतर आलं होतं घरोघरी गोबर गॅस, नंतर घरोघरी गॅस सिलेंडर, पुढे काय माहिती नाही. तर तेव्हा लाकडं होते आणि मग ती बायको ती घेऊन यायची रस्त्याला. आणि मग हा याला जास्त प्रेम होता बायकोचा, तर मग हा मध्येच रस्त्यावर जायचा अर्ध्या रस्त्यावर. आणि बायकोचा तो मोठी लाकडाची जी मोळी असायची ती तो तिच्या डोक्यावरून घ्यायचा. तर बाकीचे त्याचे मित्र जे असतात ना त्याला टॉट मारायचे, बघ बायकोचा बैल, बघ बायकोचा बैल बघ. तर एकदा काय झालं, जवळच त्यांचे मित्र होते. म्हणजे काय बैला बायको त्याच्या बाजूलाच होती. आणि बायको म्हटले का हो काय बोलावं तुम्हाला? ते बोल काय नाही गे काय नाही गे. नेहमी तो बैल बोलला. बैल म्हणजे काय हो? आता हा काय सांगेल की मला बैल बोलले. तर नाही नाही काय नाही मजाक करतात ते. ती गेली निघून. मग नंतर तिने शेजारणीला विचारलं की काय कधी असे बोलले होते बैला, बैल म्हणजे काय गं? मग ते लोक खूप हसायला लागले. हिला बैल माहिती नाही, ही पण बैलच आहे. मग तिने त्याला समजावून सांगितलं की बैल तुझ्यामुळे त्याला बैल समज बोलतात ते. ते अशी शिवाय द्यायला लागली बैल बैल. काय सांगितली मी स्टोरी तुम्हाला माहिती आहे? काय सांगत होता मी? तर तसा तो बायकोचा बैल होता. तर त्याच्यामुळे मग एकदा तो मग नंतर दोन्ही मुलांना, त्यांचे 2 मुलं होते, 2 पत्नींना 2 मुलं होते. सुरुचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव. दोघेजण खेळत होते आणि वडिलांच्या मांडीवर बसले होते. उजव्या मांडीवर ध्रुव बसला होता, डाव्या मांडीवर उत्तम बसला होता. पण सुरुची जशी तिकडनं आली तिने त्याचा हात खेचून त्याला खाली ओढलं आणि त्याला म्हटलं तुझा अधिकार नाही तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचा. का? कारण तू माझा मुलगा नाही आहेस, तू भाग्यवान नाही आहेस. तुला जर भाग्यवान बनायचं असेल तर जा भगवान विष्णूंची आराधना कर, त्यांची प्रार्थना कर आणि प्रार्थना करून त्यांना वर माग की पुढचा जन्म तुझा माझ्या उदरातून होईल, तेव्हा तू भाग्यवान होशील. मग तू मांडीवर बसायचं योग्यच आहेस. म्हणजे ती किती स्वतःला श्रेष्ठ समजत होती, भगवंतांपेक्षा श्रेष्ठ समजत होती ती. की भगवंतांची आराधना कर आणि भगवंतांना सांग की तू माझ्या उदरातून जन्म घेतला पाहिजेस. म्हणजे माझ्या उदराचं म्हणजे मी किती महत्त्वाची आहे, किती श्रेष्ठ आहे. आणि खूप राग आला त्याला. मला हाताला धरून ओढलंच कसं? आणि हे जेव्हा ओढलं आणि ती जेव्हा बोलत होती त्याच्यापेक्षा ध्रुवाला जास्त राग कसला आला? ती बोलत होती त्याचाने राग आला, पण वडील चूप होते याचा जास्त राग आला. कधी कधी असं होतं ना, कोण बोलतोय त्याच्यापेक्षा ज्यांनी बोलायला पाहिजे तो चूप आहे
हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा तो बसला कसा काय, तो चूप कसा बसला, मूग गिळून असं म्हणतात ना. ते मला आतापर्यंत समजलं नाही हे काय कनेक्शन त्याचा, की मुगाचा आणि गुपचूप बसण्याचा संबंध काय. का बरं म्हणतात असं, कशावर म्हण पडली ती माहिती आहे नाही, असेल काहीतरी शोधूया. तर ते चूप बसले होते, मुंग मुंग मूग. मग तो एवढा रागात गेला आपल्या आईकडे, सुनीतीकडे, आणि म्हणायला लागला की असं असं घडलं. तिला पण खूप वाईट वाटलं, ती रडली. तिने म्हटलं पण मी काय करू शकते, मी तुझ्या वडिलांची ना आवडती पत्नी आहे, मी काहीच नाही करू शकत. तुझी मदत फक्त आणि फक्त एकच व्यक्ती करू शकतात, ते म्हणजे भगवान विष्णू. आणि त्यांना जर तू प्राप्त केलास तर तुझी समस्या ते सॉल्व्ह करतील. पण ते कुठे मिळतील हे मला पण माहिती नाही, फक्त मी ऐकलंय पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलात जाऊन तपस्या करायची आणि भगवंतांना प्राप्त करायचे. तेवढं मी तुला सांगू शकते, तू ते करू शकतोस. आईची आज्ञा घेऊन, आईचा आशीर्वाद घेऊन 5 वर्षाचा ध्रुव बाळ घर सोडून जंगलात गेला. 5 वर्षाचा कोण कोण येते, 7 वर्षाचे, 7 वर्ष. तुझं वर्ष वय किती, 11 वर्षाचे. 5 वर्षाचा तुझं वय किती आहे, तिकडे मागे ती मुलगी, तुझं वय किती आहे, 10. म्हणजे 50%. म्हणजे तू बसलेस ना, म्हणजे 50%. उभे झाले असं 10. तर तेवढा 5 वर्षाचा मुलगा घर सोडून जंगलात गेला. आणि पूर्वीचे जंगल खरोखर जंगल असायचे, आपल्या आताच्या जंगलासारखे नाही. आताचे जंगल कुठला याला, जामनेरचं जंगल, 4-5 घरं इकडे जातील, इकडे बाहेर निघालं तर 10-15 घरं ये झाडं दिसतील तुम्हाला. बोले हां जंगलात गेलो आम्ही. आहे इथे रामवन, चांगलं जंगल आहे का, असंच थोडं थोडं. हां, तर रामवनमध्ये या तिघींना सोडा, बघा किती वेळ जातील. नाही शक्य, शक्य नाही. आणि मुलांचा राग म्हणजे कसा असतो, की लगेच ते रागाला नाही करणार मी, हे करणार, लगेच 10 मिनिटात लगेच येतील, आई भूक लागली, दे जेवायला. फार चंचल. आज मी सकाळी गेलो होतो सोनबर्डीला, तिकडे बसून एक दगडावर बसून माळा करू शोधत होतो मी, एखादी एकांत जागा शोधत होतो. पण आज रविवार असल्यामुळे एकांत जागा नाही सापडली मला. सगळे सेल्फी घेणारे लोकच फिरत होते, जिकडे तिकडे सेल्फ्या सेल्फ्या सेल्फ्या, बापरे. तर मग मी एक ठिकाणी गेलो, तिकडे कोपऱ्यात, तिथे बसलो सपाट दगडावर, आणि तिकडे तोंड करून जप करायला लागलो. आणि तिकडनं लहान मुलांची सहल आली, 7वी 8वीचे पोरं, आणि त्यांनी मला बघितलं, बाबा 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 येऊन माझ्या समोर सगळे बसले, बाबा बाबा सगळे पाया पडायला आले, पाया पडायला म्हटलं अरे काय बाबा, कुठून आले तुम्ही, ते मला मी इकडनं आलो, आमची सहल आली, असं असं. त्यांना म्हटलं बसा, आता तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी. बोला स्टोरी, काय स्टोरी, तर सगळ्यांना बोलायला लागेल, त्या मुली होत्या सगळ्यांना बोलायला लागले, सगळं आलं तिथं स्टोरी, शिवजींची स्टोरी ऐकायला. आणि मग त्यांना सांगितलं, स्टोरी सांगितल्याबरोबर लगेच एकदम असे जागरूक झाले ते, हां हां स्टोरी स्टोरी स्टोरी. आणि जशी स्टोरी सांगायला सुरुवात केली, मग इकडे बघतो, एक तिकडे बघतो, एक तिकडे बघतो, एक तिकडे बघतो. म्हटलं अरे काय एवढे चंचल पोरं. आणि आजकाल चंचलतेचं प्रमाण जास्त वाढलं आहे पण मुलांचं. मग एकाने एक मला प्रश्न विचारला, मग त्याचं उत्तर मी द्यायला सुरुवात केली, लगेच त्याने दुसरा प्रश्न विचारला. म्हटलं अरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर अगोदर ऐक ना. मग लगेच दुसऱ्याने अजून एक प्रश्न विचारला. म्हटलं बापरे, मुलांची अवस्था आजकाल फार खराब आहे त्यांच्यामध्ये जिज्ञासवृत्ती, पण खूप चंचल, खूप चंचल. मग ते सगळं झालं, स्टोरी वगैरे ऐकली, त्याच्यानंतर मग ते गेले. मग त्याच्यानंतर 3 मोठी मुलं होते थोडे, ते थांबले आणि ते म्हणले अरे बाबा आम्हाला ना थोडासा प्रॉब्लेम आहे, तुम्ही जरा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काय प्रॉब्लेम होता त्यांचा माहिती आहे का. एखादा प्रॉब्लेम होता, तो म्हटलं मला बोलताना ना थोडासा बोबडा बोबडा बोलतो. म्हटलं कितवीला आहेस तू, तो मी 8वीला आहे. दुसरा म्हणतो की बाबा मी ना अभ्यास करतो आणि लगेच विसरून जातो, आणि भागाकाराचा मी एवढा अभ्यास केला होता आणि मी परीक्षेला आलो तिथे आणि मला सगळं डोक्यातून निघून गेलं, मी काहीच नाही मला आठवलं, मी कसं काय मला समजत नाही. असाच प्रश्न दोघेजण प्रश्न विचारायला लागले. म्हटलं माझ्याकडे तुला काय असं जडीबुटी नाही की ती तुला खाऊ घातली की तुझ्या लक्षात बसेल.
नाही, असं काय मंत्र आहे की तुझी जीभ चांगली होऊन तू चांगलं बोलायला लागशील. मग त्यांना सांगितलं की एक फॉर्म्युला हमेशा लक्षात ठेवा या जगात, की कुठलीही कधीही कुठलीही या जगात वस्तू फ्रीमध्ये मिळत नाही. कुठलीच वस्तू या जगात फ्रीमध्ये मिळत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट जर आता मिळत असेल तर ते कोणीतरी तुमच्यासाठी मेहनत करतंय म्हणून तुम्हाला मिळते, आणि ते तुमच्यावर ऋण आहेत, ते फेडायचे आहेत पुढे. आणि जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, किती खूप प्रयत्न करावे लागतील, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळेल. फ्री वस्तू या जगात नाही आहे. मग मी त्याला सांगितलं की तुझी जीभ जाड आहे का रे? तो पण त्याने जीभ काढून दाखवली मला. हा, म्हटलं तू स्पीच थेरपिस्टकडे जा. जसं बॉडी थेरपी असते ना, थेरपी करा, जसं फिजिओथेरपिस्ट तसं स्पीच थेरपिस्ट असतं, त्यांच्याकडे जा आणि त्याला दाखव आणि तो तुला सांगेल. मग 3 वेळा आला, मला विचारला ते काय काय बोलले तुम्ही, ते काय कोणाकडे जाऊ? स्पीच थेरपी बोल. त्याला म्हटलं बोल बोल स्पीच. त्याची जीभ अशी होती की त्याला ते समजत नव्हतं. एवढे चंचल एवढे चंचल एवढे चंचल मुलं. मग मी जागा बदलली माझी. आणि ते दुसरे असे छोटे छोटे झाडांचं एक छोटंसं असं जंगलसारखं यायचं तिथे बाजूलाच, एंट्रन्सला तिथे असं आहे, बरेच झाडं एका जवळजवळ बारीक बारीक झाडं असं निघाले. मग त्याच्या आतमध्ये घुसलो मी, ती जागा थोडी साफ केली आणि तिथे ते शोचं झाड जसं एक वाळलेलं हे पडलं होतं, ते आणलं ठेवलं, त्याच्यावर बसलं, तिथे माळा करायला लागलो. मग तिथं जप करायला लागली. मस्त वाटलं, म्हटलं अरे मस्त इथे शांत आहे, थंड आहे, ऊन नाही, आणि ते जास्त मोठं जंगल नाही, झाडं नाहीत, पण कोणाचे सहसा लक्ष जात नाही ते. आणि ते मुलं तिथूनच फिरायचे. मग त्या बाजूच्या जिथं दगडावर बसलो होतो मी, तिथे त्या काही 3-4 मुली आल्या आणि त्या अशा पोझिशन घेणं, अशा पोझिशन करत असं. नंतर त्यांनी मला बघितलं, अरे महाराज इथे पळाला. तर मग तिथे मी माळा करत होतो आणि माळा करता करता मग कोण माहिती आहे, कोण गुजराती लोक होते. इथे आहेत का गुजराती जामनेरमध्ये? आहेत. हां, बरं, गुजराती लोक आले मागे, आम्ही छो करी छो सगळं छो छो चालू होतं त्यांचं. आणि त्यांनी काढला आपला खाण्यापिण्याचं सामान, तिथं बडबड सुरू झाली त्यांची. म्हटलं चला मग आता झालं, आजच्या जब माळा इथं संपल्या. मी निघालो खाली. मग तर ते मुलं एवढे चंचल एवढे चंचल एवढे चंचल होते, पण ध्रुव तसा नव्हता. एक निष्ठा त्यांच्यामध्ये, जी त्याने ज्या दृढता त्याच्यामध्ये जी होती, ही भयंकर दृढता होती. आणि त्याने भगवंतांना प्राप्त केलं. त्यांची ती त्यांची ती जी दृढता होती, त्यांचं अचिव्हमेंट, त्यांना जे प्राप्त करायचं होतं ते त्यांना मिळवून दिलं ध्रुव महाराज. तर काय सांगतो मी पॉईंट तुम्हाला, अकीर्तिम चापी. हां, तर अशा गोष्टी प्रत्येकासाठी काही काही आहेत, जे त्याच्या अकीर्तीसाठी त्याला कारणीभूत ठरतात, आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल. ब्राह्मणाची अकीर्ती, क्षत्रियांची अकीर्ती, आणि वैश्याची अकीर्ती, आणि शूद्राची अकीर्ती, प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. आणि इथे अर्जुनाची अकीर्ती काय असणार आहे? क्षत्रियाची युद्ध न करणं, युद्धातून पळून जाणं, भगोडा, अशा पद्धतीने तुला जर एखादा व्यक्ती म्हणेल तर तू ते सहन नाही करू शकत. अकीर्ती करम अर्जुन, तुझी अकीर्ती होईल, तुझी निंदा होईल. आणि मग जर निंदा झाली, आता कृष्ण पुढे जाऊन गीतेमध्ये काय म्हणतील माहिती आहे का, की जया जयो, लाभा लाभव, लाभ असो अलाभ असो, जय असो पराजय असो, मग काय म्हणतील त्याच्यामध्ये समानता बघायला शिक. मग पुढे जाऊन ते म्हणतील दुसऱ्या अध्यायामध्येच म्हणते, स्थितप्रज्ञस्य का भाषा, एक स्थितप्रज्ञ व्यक्ती बन, स्थिर स्वभावाचा बन, असं अर्जुन म्हणतील, कृष्ण म्हणतील. आणि इथे काय म्हणतायत की तुझी अकीर्ती होईल. मग अकीर्तीसाठी कृष्ण एवढे सिरियस आहेत, आणि पुढे जाऊन म्हणतात की तुझी कीर्ती असो की अकीर्ती असो, समानता ठेव. मग कसं काय आपण कृष्णाच्या गोष्टी समजू शकतो? समानता पण ठेवायची. मग जर अर्जुन म्हणेल की मग काय फरक पडतो माझे, की युद्ध केलं न केलं, अकीर्ती झाली तरी काय फरक पडतो? नो.
कर्तव्य केल्यानंतर, परिपूर्णता प्राप्त झाल्यानंतर जर काही गोष्टी होत असतील, ती तुझ्या हातात नाही, ते तुझ्या हाताच्या पलीकडच्या आहे. तेव्हा त्याला तू समानतेने बघायला शिक. पण जसं एखादा विद्यार्थी आहे आणि तो खूप अभ्यास करतो आणि खूप अभ्यास केल्यानंतर त्याला जे प्राप्त झालं त्याच्यावर त्याला समाधान मानण्यासाठी सांगितलेलं आहे. समान राहा, समाधानी राहा. पण एखादा विद्यार्थी जर म्हणेल की अच्छा समाधानी राहायला सांगितलं आहे, जे मिळेल त्याच्यावर समाधानी राहा, मग त्याच्यामुळे अभ्यास करायची काहीच गरज नाही आहे. जे मिळेल त्याच्यावर समाधानी राहा. किंवा मग एखादा व्यक्ती सांगेल की तो काबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय आणि मेहनतीने जे मिळतंय त्याच्यावर त्याला समाधान राहायला सांगितलं आहे. पण एखादा व्यक्ती जर हा विचार करेल की समाधानी राहायचं आहे ना, मग काही गरज नाही कामधंदा करायची, जे असेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर ठीक, समाधानी. बघा, 2 प्रकारची वृत्ती आहेत. पण पहिली वृत्ती कर्तव्य पालन करून पण ज्या गोष्टी मिळतील त्याच्यावर समाधानी, सॅटिस्फाईड राहण्यासाठी सांगितले. दुसरी जी आहे ती पलायनवाद आहे. ते अकीर्तिम करम अर्जुन आहे. ती तशा पद्धतीने मिळालेली अकीर्ती, ही अकीर्ती नकोय अर्जुन. पण प्रयत्न केल्यानंतर पण जर आपल्याला ज्या गोष्टी मिळतील, ते कीर्ती असो की अकीर्ती असो, ते स्वीकार कर, त्याच्यामध्ये समानता ठेव, हे अर्जुन शिकवत आहे. म्हणजे प्रयत्न 100% आणि त्याच्यानंतर जे आहे त्याला म्हणतात कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तिथे कर्म करण्याची तुझ्या फळाची अपेक्षा करू नको, तिथे तो सिद्धांत येतो आहे. का? कारण मी माझं 100% आउटपुट दिलेलं आहे. आता मला काय इनपुट मिळेल ते माझ्या दैवावर अवलंबून आहे, कारण कर्म मी केलेत पूर्ण. तर अर्जुन इथे पलायनवाद धरत होते, युद्धापासून पलायन करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यामुळे ही तुझी अकीर्ती होईल अर्जुन, तुझी इथे निंदा होईल अर्जुन. तसंच प्रत्येक व्यक्ती म्हणून कृष्ण इथे भगवद्गीतेमध्ये दोन्ही गोष्टी बॅलन्स करतायत. कसं हे भौतिक जीवन, कसं हे सध्याचं जे आपलं दिलेले कर्तव्य आहे ते पण कसं महत्त्वाचं आहे, आणि त्या कर्तव्यासाठी जीवन मिळालं आहे हे पण नाही, हे पण चुकीचं आहे. या दोन्ही गोष्टी कृष्ण समजावतात. का? कारण धर्म जे आपला आहे, एक तर आपला मूळ धर्म आहे आणि दुसरा आहे गौण धर्म. दोन्ही धर्माचं आपल्याला बॅलन्स ठेवून कार्य करणं गरजेचं आहे. एकच धर्माच्या प्रती जर आपण जास्त आसक्त राहिलो, जसं आता 2 धर्म आहेत. एक त्याचा स्वभाव धर्म काय आहे? मी शरीर नाही आत्मा आहे. मी म्हणजे आपण सगळे. ती म्हणाल प्रवचन, अच्छा प्रभूजी शरीर नाही आत्मा आहे बरं का, आज माहीत पडलं आम्हाला. सगळेजण आपण शरीर नाही आत्मा आहे. आत्म्याचा धर्म हा मूळ धर्म आहे, शरीराचा धर्म हा गौण धर्म आहे. शरीराचा धर्म हा आत्म्याच्या धर्माची पूरक असणं आवश्यक आहे. एखादा फक्त आत्म्याच्या स्तरावरच्या धर्माप्रती जर तो तल्लीन असेल तरी चालू शकतं, पण त्याच्यामध्ये ती दृढता असणं आवश्यक आहे, त्या स्तरावर तो असणं आवश्यक आहे. जर तो त्या स्तरावर नाही आहे तर त्याने शारीरिक धर्माला सोबत ठेवून आध्यात्मिक धर्म त्याचा पालन करणं त्याला आवश्यक आहे. म्हणजेच निज कर्तव्य करून परमार्थ करणं, हेच संतांनी येऊन आपल्याला त्यांच्या जीवनीतून शिकवलंय. संत येतात, आपल्यासारखेच कार्य करताना दिसतात, पण ते भगवंतांमध्ये तल्लीन असतात, भगवंताच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ असतात, पण आपल्यासारखेच कार्य केलेले दिसत आहेत. बघा, संत तुकाराम महाराज आले, नामदेव महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज आले, प्रभुपाद सारखे महान संत आले, भक्तिविनोद ठाकूर सारखे महान संत आले. यांचे पण लग्न झाले, यांना पण मुलं बाळ होते. काही त्यातले संन्यासी झाले, काही वैरागी झाले, ज्ञानेश्वर महाराज सारखे, प्रभुपादांसारखे ज्यांनी पुढे जाऊन संन्यास घेतला. पण यांनी इथे येऊन आपलं मूळ कर्तव्य, गौण कर्तव्य पण केले आणि मूळ निज कर्तव्य पण केलं आणि जीवनाचा उद्देश सिद्ध केला, साध्य केला.
तसंच आपण या भौतिक जगामध्ये आहे आणि या भौतिक जगामध्ये राहून जर आपण नीच कर्तव्य जे आपले गौण कर्तव्य त्यासाठी जर फार सिरियस असेल की नाही आमचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत आमचा एवढा अं, अं, एवढे आमचे कर्तव्य आहेत एवढ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण व्यस्त राहिलो आणि तिथेच जर आपला टाईम जास्त जायला लागला आणि भगवंताच्या भक्तीसाठी जर आपला वेळ मिळत नसेल किंवा आपला गांभीर्य नसेल किंवा आपली जिज्ञासा नसेल तर आपली अकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कुठे होईल ती अकीर्ती? परलोकामध्ये किंवा भक्त लोकांमध्ये. नाही तर भक्त लोक म्हणतील की ही भक्तीन आहे आणि हा भक्त आहे ना मागच्या 6 वर्षापासून बघतो मी तिथल्या तिथेच. आणि जेव्हा त्याने विचारलं काय मग झालं काय माताजी माळा? नाही हो प्रभूजी मागच्या 2 महिन्यापासून माळाच होत नाही आमच्या. किंवा प्रभूजी माळा प्रभूजी नाही बस 1 तारखेची वाट बघतोय. 1 तारीख 1 जानेवारी 2025. मग काय 2025 माळा रोज करणार 2025ला? नाही नाही माळा मी 4च करेन पण मुहूर्त शोधतो मी. 1 तारखेचा मुहूर्त जो आहे न्यू इयर रिझोल्युशन नवीन वर्षाचा मुहूर्त की रोज मी 4 माळा करेन. किती दिवस? किती दिवस? नवीन वर्षाच्या योजना पंचवार्षिक योजना किती दिवस चालेल? काही दिवस चालेल. तर म्हणून मग भक्त मग म्हणतील की हे आपले भक्त आहेत की मागच्या 5 वर्षापासून बघतो त्यांना मी अजून 5च माळा करतायत. 5 वर्ष दरवर्षी 1 माळा वाढवत दरवर्षी ते 1 माळा वाढवत आहेत. पण ज्या ठिकाणी कामावर आहे तिथे दरवर्षी त्यांना पेमेंट 1 रुपयाने नाही बऱ्याच पटीने वाढलेलं पाहिजे. उत्पन्न जास्त पटीने वाढलेलं पाहिजे. माळा नाही हो प्रभूजी. कितीतरी कारणं असतात बापरे काय काय कारणं असतात. थोडे सांगा बरं कारणं काय असतात माळा न करण्याला आणि भक्ती न करण्याला बरं. हां काय काय कारणं असतात? हां बोला 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 लाजू नका बोला. हां काय काय कारणं असतात भक्ती न करण्यासाठी सेवा न करण्यासाठी माळा न करण्यासाठी काय काय कारणं असतात? हां सुरू करा. हां मी सुरुवात करतो अगोदर. का हो प्रभूजी एवढी थंडी आहे ना सकाळी उठवलंच जात नाही लवकर. एक कारण आहे. कामाचा एवढं काम 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 कामाचा व्याप एवढा आहे. त्याच्यानंतर पोरांची नुसती किरकिर 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 रात्री झोपू देत नाही त्याच्यामुळे सकाळी उठवत नाही आणि माळा होत नाही. अजून काय कारण? हां माझा नवरा चांगला भक्त नाही हो प्रभूजी नाही तर मी ना किंवा नवरा म्हणतो माझी बायको अशी आहे ना प्रभूजी काय मी जसं निघालो सत्संगला ना की काय ना काय ते खूळ घालणार म्हणे. त्याच्यामुळे मलाच म्हणजे काही मनच लागत नाही मग भक्तीमध्ये. असे कारणं असतील किंवा अजून काय कारणं असतील? कोणीतरी अचानक येऊन जातं. हा माळा करायला काय सत्संगला निघायला निघालंय की कोणते टपकला पाहुणा ना पाहुणा आला मग आता काय करणार? अरे अरे काहीच करू नका पाहुण्याला घेऊन इकडे या सरळ. तुमच्या घरी स्वयंपाक विंपाक करणं सगळं वाचल. कारण सांगा चला तुम्हाला आज बाहेर खाऊ घालतो आणून बसवा इथे आणि त्याचा मोबाईल काढून घ्या त्याच्याकडून. म्हणजे चुपचाप बसेल नाही तर मोबाईल बघत बसेल. येऊ द्या बसू द्या आवडेल त्यांना पण. त्यांना कळेल पुढे जाऊन तुम्ही जर थांबायचा विचार केला तर पुढे जाऊन त्याला पण कळेल की रविवार संध्याकाळी 7 म्हणजे हे भेटणार नाही घरामध्ये. असे भुसावळला बरेच भक्त झालं आहे. जे भक्त रेग्युलर आहेत ना त्यांना ते बाकी त्यांच्या नातेवाईकांना माहीतच पडलं आहे की संध्याकाळी 7ला गेलं ना हे नाही भेटणार हे मंदिरात असतील. त्याच्यामुळे ते येतच नाही आणि आले तरी पण त्यांना घेऊन येतात ते चला सत्संगाला जाऊ. तर कारणं खूप सापडतील. बऱ्याच वेळा तर आपलं मनच लागणार नाही. चित्त सत्संगला बसला की यार लाईक कडू काय ते प्रभूजी नुसतं पकवताय.
एखादा पिक्चर लावा, पिक्चर. प्रोजेक्टर पण असतं तुमच्याकडे, हे इकडे इथं काय लॅपटॉप पण असतो, आयपॅड पण असतो. एखादा व्हिडिओ लावू का एखादा? 5 मिनटं सगळे असे लोक सगळं फ्रेश होऊन जातील. हां, लावा. लाईट बीट बंद करा मस्त की टॉकेज इफेक्ट करूया आपण, नाही का? दर मग रविवारी एक अर्धा तास तो ठेवू आपण एक शो, नाही का? संख्या वाढेल ना? हां, काय म्हणताय ते? हां, सत्संगची संख्या वाढेल, मग जागा कमी पडेल. मग इथे वर बसू आपण त्यांना, काय वर बसणार ना, काय म्हणतात? हां, बाल्कनी. बाल्कनी सगळं माहिती आहे. इथे टॉकीज नाही तरी पण माहिती आहे सगळ्यांना. दाबनमध्ये टॉकीज नाही असं ऐकलं मी. नाही ना? आता बंद झाली ना. तर अकीर्तिम, भक्तांसाठी ते अकीर्ती आहे. नाही, आजच झाला बस. तर अशा पद्धतीने अर्जुन कृष्णाला म्हणतात की हे अकीर्ती आहे अर्जुन. तर हा श्लोक अर्जुन ह्या सेकंड पार्ट आपण इथे कन्क्लूड करू. श्री भगवान उवाच. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे की अर्जुन आता हतबल झालेले आहेत, तरी कृष्ण त्यांना जे उपदेश करताना काय म्हणतायत, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिम कर्म अर्जुन. तर अर्जुनाला इथे सिंपतीने दाखवत कृष्ण, सहानुभूतीने दाखवत कृष्ण. कृष्ण त्याला सांगतात की अर्जुन, कुठून तुझ्यामध्ये हे कल्मश आले, हे तुझ्यामध्ये असे दुर्गुण कसे कुठून आले, आणि अनार्यसारखा तू वागतोयस, अनार्य जुष्टम असं तू आर्ग्युमेंट देतोस, असं तुझी अवस्था झाली की हे स्वर्गात जाण्याचे योग्य नाही, आणि कीर्ती पण तुला मिळणार नाही, अकीर्ती होईल तुझी, निंदा होईल तुझी अर्जुन, असं त्याला पळखडपणे कृष्ण म्हणतायत. याच्यातून हा मेसेज आपल्याला पण मिळाला पाहिजे की आपण जेव्हा आध्यात्मिक पृच्छा करतो तेव्हा गुरूंकडून आपल्याला कधीकधी असे स्पष्ट आणि फटकारे मिळतील, पण ते आपल्या लाभासाठी असतं, आपल्या फायद्यासाठी असतं, आणि ते आपण जर छान पद्धतीने किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून जर त्याला स्वीकारलं तर आपला लाभ आहे. आणि अर्जुन इथे आता सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करतील, पण तरी पण ते प्रश्न विचारतील. अर्जुन त्यांच्या मनात काय प्रश्न असतील ते विचारतायत, पण विचारण्याची पद्धत कशी आहे, नम्रपणे. आता पुढे जाऊन ह्या गोष्टी क्लिअर होतील पुढच्या श्लोकामध्ये. अर्जुन काही प्रश्न अजून विचारतील, काही आर्ग्युमेंट अजून करतील, आणि कृष्ण त्याचा उत्तर देतील. आता भगवद्गीतेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की रोज न चुकता बरोबर 7 वाजता इथे प्रेझेंट राहा. भगवद्गीतेचा श्लोकांचा सारांश आपण इथे वाचतो. श्लोका पूर्ण आपण रिसाईट करतोय, पूर्ण अध्याय. दुसऱ्या अध्यायाचं महात्म्य माहिती आहे. भगवद्गीतेचे श्लोक येत नसते, नुसतं ऐकला किंवा नुसतं म्हणण्याचा उच्चारण करण्याचा प्रयत्न जरी केला खूप फायदा आहे. पुढच्या वेळेस त्याच्यावर चर्चा करू आपण, दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य आणि काय त्याचा लाभ आहे. तर श्लोक रिसायटेशन करण्यासाठी बरोबर 7 वाजता या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय.